नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकारचा जेव्हा 101 घागरींचा अभिषेक पूर्ण होतो तेव्हा मंदिरातला पुजारी म्हणतो, महादेव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आणि कमळला म्हणतो, नशीबवान आहात तुम्ही, तुम्हाला याच्यासारखा मुलगा मिळाला. अनवाणी पायानं 101 घागरींचा अभिषेक महादेवाला करणं फार कठीण आहे. ते एवढ्या सहजासहजी कोणाला जमत नसतं, पण तुमच्या मुलानं ते करून दाखवलं. हे ऐकून कमळला खूप आनंद होतो. कमळ आणि सरकार घरी परत येतात. सानिका बाहेर वाट बघत बसलेली असते. सानिकाला बघून कमळ रागातच घरात निघून जाते. सरकारचं लक्ष तेव्हा सानिकाकडे जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सानिकालाही राग आलेला दिसतो. सरकार सानिकाजवळ जातो आणि विचारू लागतो, काय झालं? त्यावर सानिका म्हणते, एवढा वेळ का लावलास? तुला लवकर नाही येता आलं? त्यावर सरकार म्हणतो, अगं आई पूजा करत होती ना, त्यामुळे तिच्यासाठी थांबलो होतो. पण तुला काय झालं? एवढं तोंड का पडलंय तुझं? त्यावर सानिका म्हणते, काय होणार आहे? आपल्या आयुष्यात कधी काही चांगलं होतं का? त्यावर सरकार सानिकाजवळ जाऊन म्हणू लागतो, सानिका, जेव्हा मी वाईट विचार करतो तेव्हा तू मला काय म्हणतेस? नेहमी चांगला विचार करायचा. चांगला विचार केलं की नेहमी चांगलंच होतं. मग आता तुला काय झालंय? तू लई ताण घेतलायस. अजिबात ताण घेऊ नकोस. सगळं नीट होईल. आणि मी ये ना, काहीच टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, गुळ बनला नसेल तर आपण दोघं मिळून बनवू. अजून लई वेळ आहे आपल्याकडं. आपण करूनच दाखवू. त्यावर सानिका म्हणते, मला नाही वाटत माझ्याकडून आता होईल. त्यावर सरकार म्हणतो, माझ्यासाठी पण नाही होणार. चल आपण दोघं करूया. आणि सरकार सानिकाला तिथून घेऊन जातो. सरकार म्हणतो, पाहिजे असेल तर तू काहीच नको करू, मी सगळं करतो. आणि तो जेव्हा जाऊन बघतो तेव्हा उसाचा रस संपलेला असतो. त्यावर सरकार म्हणू लागतो, उसाचा रस तर संपलाय, कसा गुळ करणार आहे आता? आणि तो ताट उघडून बघतो तर त्यातलं गवती चहा, वेलदोडे, दालचिनी सगळं काही संपलेलं असतं. तो सानिकाकडे बघू लागतो आणि म्हणतो, नाही सगळं संपलंय, पण होईल. आपण प्रयत्न करू. तू काय म्हणतेस? प्रयत्न केलं का सगळं होतं. आपण परत सामान घेऊन येऊ. सरकार जेव्हा सामान आणायला निघतो तेव्हा त्याचं लक्ष आणखी एका ताटाकडे जातं आणि तो उघडून बघतो तर त्यात गूळ बनलेला असतो. ते पाहून सरकारला खूप आश्चर्य वाटतं आणि तो सानिकाकडे जाऊन म्हणू लागतो, अगं सानिका, गूळ बनला. आणि सरकार खूप खुश होतो. त्यावर सानिका म्हणते, मग विषय का? बायको कोणाची आहे मी? इतक्या सहजासहजी हार मानेन का? इकडे कमळ सईला येऊन सांगते, सरकारने 101 घागरींचा अभिषेक पूर्ण केला. त्यावर सई म्हणते, सरकारने 101 घागरींचा नवस पूर्ण केला खरी, पण मला नाही वाटत त्याने आपल्यासाठी किंवा या घरासाठी काही मागितलं असेल म्हणून. हे ऐकून कमळ सईकडे बघू लागते. त्यावर सई म्हणते, नाही ग, म्हणजे आपला सरकार काय तसा नाही, पण आपण बघतोय ना ही बया आल्यापासनं कसं बदललाय सरकार. ते सानिकासाठीच मागितलं असेल त्यानं काय तर. त्यावर कमळ म्हणते, आता काय आहे ना, त्यानं जे काही मागितलं असेल ते फक्त महादेवाला आणि सरकारलाच माहिती. पण अभिषेक मात्र त्यानं अगदी मनापासून केला बरं का. मी बघितला ना, बिचारं पोरगं ग उन्हातानातून अनवाणी दगडातून चालत होता. पण एवढं होऊन बी त्यानं मनाचा निश्चय ढळू नाही दिला. सगळे लोक बी म्हणत होते ना, असा अभिषेक करणं सोपं नाही, लय अवघड आहे म्हणून. त्यावर सई म्हणते, आपला सरकार बी आहेच तसा. त्यानं एकदा ठरवलं ना ते करूनच दाखवतो. हा पण त्यानं जर आईबापासाठी केलं असतं तर बरं वाटलं असतं. इकडे सानिका आणि सरकार खूप खुश असतात. सरकार विचारतो, अगं एवढी नाटकं करायची काही गरज होती का? त्यावर सानिका म्हणते, विषय आहे का? त्याशिवाय सरप्राईज कसं कळणार? सरकार म्हणतो, मला खरंच टेन्शन आलं होतं तू एवढी चिडलीस पाहून. त्यावर सानिका म्हणते, शक्य आहे का? तू आईंसोबत गेल्यावर मी का चिडेल? आणि मला माहिती तू हे सगळं आपल्या घरासाठी करतोय. त्यावर सरकार म्हणतो, नाही, हे सगळं तू करते आपल्या घरासाठी आणि गावासाठी. आणि मला तिकडं लई टेन्शन होतं, त्यामुळे मी 101 घागरी असं म्हणून सरकार थांबतो. हे ऐकून सानिका त्याला विचारू लागते, काय 101 घागरींचं काय? त्यावर सरकार सांगायचं टाळाटाळ करतो आणि म्हणतो, सगळं जाऊ दे, तू गूळ लय भारी बनवलास. त्यावर सानिका त्याला विचारू लागते, तू काहीतरी लपवतोयस. तेव्हा सरकार तिला सांगू लागतो, आज महाशिवरात्र, त्यामुळे मंदिरातल्या पुजाऱ्यांनी मला 101 घागरींचा अभिषेक करायला सांगितला होता. हे ऐकून सानिकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, किती करशील माझ्यासाठी? त्यावर सरकार म्हणतो, येडी आहेस का तू सानिका?
हे तू नाही मी बोलायला पाहिजे. सानिका तिने बनवलेला गूळ घेऊन सरकारला म्हणू लागते, ही आपल्या व्यवसायाच्या यशाची पहिली पायरी, त्यामुळे पहिला घास तुला. आणि ती सरकारला घास भरवते. सरकार जेव्हा गूळ खातो तेव्हा सानिकाला म्हणतो, सानिका अगं हे काय आहे? अगं कसली टेस्ट आहे याची? हे काय बनवलंयस? सगळी तोंडाची चव गेली माझ्या. कोण खाणार आहे असला घाण गूळ? हे ऐकून सानिका मात्र खूप नाराज होते. त्यावर सरकार हसून म्हणू लागतो, अगं 1 नंबर झालाय हा गूळ. हे ऐकून सानिकाला खूप राग येतो आणि ती सरकारच्या मागे पळते. सरकार सानिकाचा हात धरून म्हणू लागतो, नाटकं काय फक्त तुलाच करता येतात का? नवरा कुणाचा आहे? इकडे संध्याकाळ झाल्यावर सई कमळजवळ येऊन विचारू लागते, आत्या अगं कास्याची वाटी कुठे आहे गं? त्यावर कमळ म्हणते, मला काय माहीत, मिनलकडे असेल बघ. त्यावर सई म्हणते, तीच म्हणली तुझ्याकडे आप्पाच्या पायाला तेल लावायला घेतली होतीस. त्यावर कमळ म्हणते, अगं हो हो असेल इथंच, बघतेच थांब. आणि ती कास्याची वाटी कपाटातनं काढून सईला देते आणि विचारू लागते, आणि तुला कशाला पाहिजे पण? त्यावर सई म्हणते, अगं सरकारनं आज एवढं दिवसभर कष्ट केलेत, म्हणलं त्याच्या पायाला जरा तेल लावून द्यावं. आणि सानिका तर काही करणार नाही, मोठ्या घरची ती. त्यावर कमळ म्हणते, अगं तिला एवढाच विचार असता तर आपल्यावर आज जी वेळ आली ती आली असती का? जाऊ दे, चल मी पण येते. तसं बी सरकार काही स्वतःहून सांगणार नाही की पाय दुखतायत म्हणून. त्या दोघी जेव्हा सरकारकडे येतात तेव्हा सानिका सरकारच्या तळपायाची कास्याच्या वाटीने मालिश करत असल्याची त्यांना दिसते. हे पाहून त्या दोघी दरवाजातच थांबतात. सईला मात्र खूप राग येत असतो आणि ती मनात म्हणत असते, जे जे मी करायचं ठरवते ते ते सगळं सानिका आधीच करत असते. सानिका माझ्या पुढं 2 पावलं नाही तर 10 पावलं पुढं आहे, त्यामुळे मला आता छोटी पावलं टाकून चालणार नाही, तर लांब झेप घेतली पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका आणि सरकार तयारी करून सानिकाने बनवलेला गूळ दुकानात द्यायला निघतात. कमळ अंगणात सडा घालत असते. सरकार कमळजवळ येऊन म्हणू लागतो, आई आम्ही जरा दुकानात गूळ देऊन येतो. त्यावर कमळ म्हणते, वय वय लवकर जा, लई मोठा शोध लावलाय तुम्ही, त्यामुळे सगळे दुकानदार तुमचीच वाट बघत असतील. त्यावर सरकार म्हणतो, अशी का बोलतीयस गं? अगं चांगल्या कामासाठी चाललोय तर असं बोलशील? त्यावर कमळ म्हणते, वय वय चांगल्या कामासाठी चाललाय, उगं माझ्यामुळं नाट नको लागायला तुम्हासनी. सानिका कमळला म्हणते, आई तुम्ही ना एकदा आपला गूळ खाऊन बघा. त्यावर कमळ म्हणते, ए बाई आपलं तुपलं काही नाही सगळं तुलाच लखला भाऊ. आणि ती सरकारला म्हणते, जरा जग फिरून ये आणि बघ तुझा हा गूळ विकला जातोय की नाही, तेव्हा समजेल मी काय म्हणत होते ते. त्यावर सरकार म्हणतो, जर विकला गेला तर? त्यावर कमळ म्हणते, शक्यच नाही, जर विकला गेला तर तू म्हणशील ते करेल. त्यावर सानिका म्हणते, आई जर असं झालंच तर तुम्ही मला स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी द्याल का? त्यावर कमळ ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जाते. सानिका मात्र खूप खुश होते आणि सरकारला म्हणू लागते, बरंच झालं की आपला गूळ पण विकला जाईल आणि बोनस म्हणजे मला किचनमध्ये पण प्रवेश करता येईल. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये.